श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री शिवमहापुराण भाग 19. मागील भागामध्ये आपण रुद्रसंहितेतील तृतीय खंडातील अध्याय 11 ते अध्याय 15 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण केला. आज या भागामध्ये आपण अध्याय 16 ते अध्याय 20 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. चला तर सुरुवात करूयात श्री शिवमहापुराण भाग 19. ब्रह्माजी पुढील कथा सांगू लागले. ते म्हणाले, हे नारद, तारकासुराच्या भीतीने सर्व देव इकडे तिकडे भटकत फिरू लागले. इंद्राने सर्व देवतांना माझ्याकडे येण्याचा सल्ला दिला. सगळे माझ्याकडे आले. सर्व देवांनी मला हात जोडून नमस्कार केला आणि अनेक प्रकारे माझी स्तुती करू लागले. त्यांच्या दुःखाचे आणि वेदनांचे वर्णन करून देवता म्हणू लागले, हे विधाता, हे ब्रह्माजी, तारकासुराला तुम्हीच अभयाचे वरदान दिले. तेव्हापासून तारकासुर या तीनही लोकांना जिंकून अहंकारी होत आहे. लोकांना धमकावून त्यांना मारून तो त्यांना आपल्या अधीन करून घेत आहे. तारकासुराने स्वर्गावरही आपला अधिकार प्रस्थापित केला आणि आम्हा सर्वांना स्वर्गातून बहिष्कृत केले, हाकलून दिले. त्याने इंद्राच्या आसनावरही आपला ताबा मिळवला आणि त्याच्या आज्ञेने त्याचे असुर आता आमचा प्राण घेण्यासाठी आमचा शोध घेत आहेत. म्हणूनच आम्ही आमचे प्राण वाचवण्यासाठी तुमच्याकडे आलो आहोत. आम्हाला अभय द्या, आमचे रक्षण करा, आमचे हे दुःख दूर करा. देवांचे हे दुःख ऐकून मला फार वाईट वाटले आणि मी त्यांना धीर देत म्हणालो, मी या बाबतीमध्ये काहीही करू शकत नाही, कारण तारकासुराच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन मी त्याला बलवान होण्याचे वरदान दिले होते. मात्र त्याने आपल्या मादक क्रोधाने सर्व देव आणि मानवांना त्रास दिला आणि बळजबरीने त्यांच्या संपत्तीचा ताबा मिळवला. त्यामुळे तुम्ही आता सर्वजण निश्चिंत राहा, कारण तारकासुराचा एक दिवस नक्कीच विनाश होईल. यावेळी मी, विष्णूजी किंवा शिवजी, आम्ही तिघांपैकी कोणीही तारकाला मारू शकत नाही, कारण त्यांनी माझ्याकडून वरदान घेतले आहे की त्याचा वध फक्त शिवजींच्या वीर्यापासून जन्मलेल्या पुत्राद्वारेच होऊ शकतो. त्यामुळे विवाहानंतर शिवजी पिता होतील तोपर्यंत तुम्हा सर्वांना त्याची वाट पाहावी लागेल. वाट पाहण्याशिवाय दुसरा काहीही उपाय नाही. हे ऐकून इंद्रासह सर्व देव गोंधळले आणि विचारू लागले की महादेवांची प्रिय पत्नी सती हिने तर आपले शरीर योगाग्नीमध्ये नष्ट केले आणि आता ते कसे आणि कोणाशी विवाह करतील, हे कसे शक्य होईल? तेव्हा मी त्यांना सांगितले की प्रजापती दक्ष आणि हिमालयाची पत्नी मैना यांच्या पोटी त्रिलोकीनाथ शिवजींची प्राणवल्लभ सती हिने जन्म घेऊन आता ती मोठीही झाली आहे. तिचे नाव पार्वती. भगवान शिवांची पत्नी होण्याचा मान फक्त पार्वतीलाच मिळेल. तर आता तुम्ही भगवान शिवांकडे जा आणि त्यांना विवाहासाठी तयार करा. तारकासुराच्या या भयापासून फक्त शिव पार्वतीचा पुत्रच तुम्हाला मुक्त करू शकतो. म्हणून तुम्ही भगवान शिवांना प्रार्थना करा की ते माता पार्वतीशी विवाह करण्याला सहमत होतील. आता मी तारकासुराला समजावून सांगतो की त्याने देवतांना विनाकारण त्रास देणे थांबवावे आणि त्यांना त्यांचा वाटा परत द्यावा आणि शांतीने विश्रांती घ्यावी. असे सांगून मी इंद्रदेव आणि इतर देवांना तिथून पाठवले. त्यानंतर मी स्वतः तारकासुराला समजावून सांगण्यासाठी गेलो. तारकासुराने मला नमस्कार केला, माझी स्तुती केली, माझी पूजा केली. तेव्हा मी तारकासुराला म्हणालो, हे तारक पुत्र, तुझ्या भक्तीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन मी तुला इच्छित वरदान दिले. तुझ्या भल्यासाठीच मी ते आशीर्वाद तुला दिला, पण तू त्याचा दुरुपयोग करत आहेस. वरदान मिळाल्यावर तू त्या मर्यादा विसरलास. विनाकारण अभिमानाच्या नशेमध्ये मदमस्त होऊन देव हे सर्वथा पूजनीय आहेत हेही तू विसरलास. तू त्यांना दुखावलीस, त्यांना स्वर्गातून हाकलवून दिलीस, त्यांना बेघर केले आणि आपले सशस्त्र सैनिक मारण्यासाठी अजूनही देवांचा शोध घेत आहे. तारकासुर, स्वर्गावर फक्त देवांचाच अधिकार आहे. त्यांना तिथून बाहेर काढण्याची हिंमत तुझी कशी झाली? स्वर्गाचे राज्य सोडून दे, पृथ्वीवर परत जा आणि तेथे राज्य कर. हा माझा तुला आदेश आहे. तारकासुराला आदेश दिल्यानंतर मी तिथून परतलो. त्यानंतर तारकासुराने माझ्या आज्ञेचा सन्मान करून स्वर्गाचे राज्य सोडले आणि तो पृथ्वीवर आला
आणि शोणित नावाच्या नगरावरती राज्य करू लागला. माझी आज्ञा मिळाल्यावर देवांसमवेत देवेंद्र स्वर्गामध्ये गेले आणि पूर्वीप्रमाणेच आपले राज्य करू लागले. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, स्वर्गातील सर्व देव एकत्र आले आणि भगवान रुद्र वासनेने संमोहित कसे होऊ शकतील याविषयी चर्चा करू लागले. भगवान शिव आणि पार्वतींचा विवाह कसा होईल हा सर्व विचार करत देवराज इंद्राला कामदेवाची आठवण झाली. कामदेव तात्काळ तिथे पोहोचले. तेव्हा इंद्र कामदेवाला म्हणाला, हे मित्रा, माझ्यावर मोठे दुःख आले आहे. ते दुःख तू सोडवू शकतो. हे काम ज्याप्रमाणे रणांगणावर शूर पुरुषाची परीक्षा होते आणि पती अशक्त झाल्यावर स्त्रीच्या कुटुंबाची परीक्षा होते, त्याप्रमाणे खऱ्या मित्राची परीक्षा संकटाच्या वेळीच होते. यावेळी मी देखील एका मोठ्या संकटामध्ये अडकलो आहे आणि फक्त तूच मला या संकटातून वाचवू शकतोस. हे कार्य भगवंताच्या कल्याणासाठी आहे, यामध्ये शंका नाही. देवराज इंद्राचे हे बोलणे ऐकून कामदेव हसले आणि म्हणाले, हे देवराज, या जगामध्ये कोण मित्र आणि कोण शत्रू हे खऱ्या अर्थाने पाहण्याची गोष्ट आहे. देवराज, मी तुमचा मित्र आहे आणि तुम्हाला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. हे इंद्र, तुझे पद आणि तुझे राज्य हिसकावून ज्याने तुला त्रास दिला त्याला शिक्षा करण्यासाठी मी सर्वतोपरी तुमची मदत करेन. म्हणून मला काय हवे आहे ते सांगा. कामदेवाचे हे बोलणे ऐकून इंद्रदेव अतिशय प्रसन्न झाले आणि ते कामदेवाला म्हणाले, हे मित्र, मला जे काम करायचे आहे ते फक्त तूच पूर्ण करू शकतो. तुझ्याशिवाय कुणीही ते काम करण्याचा विचारही करू शकत नाही. तारक नावाचा एक प्रसिद्ध राक्षस आहे. ब्रह्माजींची घोर तपश्चर्या करून तारकाला वरदान मिळाले. तारक अजिंक्य झाला. आता तो पूर्णपणे निवांत आहे आणि संपूर्ण जगाला त्रास देत आहे. तो धर्माचा नाश करण्यासाठी उत्सुक आहे. त्याने सर्व देवदेवता ऋषीमुनींना अत्यंत दुःखी केले आहे. आम्ही देवांनी त्याच्याशी युद्ध केले, पण आमच्या शस्त्रांचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. एवढेच नाही तर श्रीहरींचे सुदर्शन चक्रही तारकाला इजा करू शकले नाही. मित्रा, भगवान शिवांच्या वीर्यापासून जन्मलेले मूलच तारकासुराचा वध करू शकते. म्हणून तुला भगवान शिवांच्या हृदयामध्ये आसक्ती निर्माण करावी लागेल. भगवान शिव सध्या हिमालयामध्ये तपश्चर्या करत आहेत आणि देवी पार्वती आपल्या सखेसोबत महादेवांची सेवा करत आहे. हे करण्यामागे देवी पार्वतींचा उद्देश भगवान शिवांना त्यांचा पती म्हणून मिळावा हा आहे. परंतु भगवान शिव हे परमयोगी आहेत. त्यांचे मन नेहमी त्यांच्या नियंत्रणात असते. हे कामदेव, तुम्ही असा उपाय करा की भगवान शिवांच्या हृदयामध्ये माता पार्वती वास करेल आणि तिला प्राणशक्ती बनवून ते तिचे पाणी ग्रहण करतील. तुम्ही असे कार्य करा की देवांचे सर्व दुःख नाहीसे होईल आणि तारकासूर नावाच्या राक्षसापासून आपल्या सर्वांची कायमची मुक्तता होईल. कामदेव, तू हे करण्यामध्ये यशस्वी झालास तर आम्ही सर्व सदैव तुझे ऋणी राहू. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, देवराज इंद्राचे शब्द ऐकून कामदेवचा चेहरा आनंदाने फुलला. तेव्हा कामदेव देवराजाला म्हणाला, हे काम मी नक्की करीन. इंद्रदेवांना कार्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामदेव आपली पत्नी रती आणि वसंत यांना सोबत घेऊन हिमालय पर्वतावर गेला, जेथे भगवान शिव तपश्चर्या करीत होते. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, हे नारद, कामदेव आपली पत्नी रती आणि वसंत यांना सोबत घेऊन हिमालय पर्वतावर पोहोचला. कामदेवाने भगवान शंकरांवर आपला बाण सोडला. त्या बाणाच्या प्रभावामुळे शिव आपल्या हृदयामध्ये देवी पार्वतींकडे आकर्षित होऊ लागले आणि तपश्चर्येपासून त्यांचे मन विचलित होऊ लागले. अशी स्थिती पाहून महायोगी शिव अत्यंत चकित झाले आणि मनामध्ये विचार करू लागले की माझे मन एकाग्र का होत नाही, माझ्या तपश्चर्येमध्ये कसले विघ्न येत आहे. असा विचार करून भगवान शिव इकडे तिकडे पाहू लागले. जेव्हा महादेवांची नजर दिशांवर पडली तेव्हा तेही भीतीने थरथरू लागले. त्यामुळे समोर लपलेल्या कामदेवावर भगवान शिवांची दृष्टी पडली. त्यावेळी तो पुन्हा वासना बाण सोडणार होता. त्यांना पाहताच भगवान शिवांना खूप क्रोध आला. दरम्यान कामाने आपला बाण सोडला, परंतु त्याचा क्रोधित भगवान शिवांवर काही परिणाम होऊ शकला नाही. भगवान शिवांजवळ बाण येताच तो शांत झाला. मग आपला बाण निरुपयोगी झालेला पाहून कामदेव भयाने थरथरू लागला आणि इंद्र वगैरे देवांचे स्मरण करू लागला. सर्व देवता तेथे पोहोचल्या आणि महादेवांना नमस्कार करून त्यांनी
महादेवांची भक्तिभावाने स्तुती केली. देवत्यांची स्तुती करत असतानाच भगवान शिवांच्या मस्तकाच्या मध्यभागी असलेला तिसरा नेत्र उघडला आणि त्यातून अग्नी निघू लागला. ती आग आकाशामध्ये उंच उडून दुसऱ्याच क्षणी पृथ्वीवर पडली. मग ती वर्तुळाकार फिरू लागली. इंद्रदेव किंवा इतर देवांनी भगवान शिवांची क्षमा मागितण्यापूर्वीच अग्नीने तेथे उभा असलेल्या कामदेवाला जाळून भस्म केले. कामदेवाच्या मृत्यूने देवता अत्यंत निराश झाल्या. त्यांच्यामुळेच काम भगवान शिवांच्या क्रोधाचा विषय बनला हे पाहून ते खूप व्यथित झाले. कामदेव अग्नीमध्ये जळत असल्याचे दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेली देवी पार्वती आणि तिच्या सखी भयभीत झाल्या. त्यांचे शरीर जड झाले, जणू त्यांच्या शरीरातील रक्त पांढरे झाले. पार्वती लगेच सखींच्या घराकडे निघाली. कामदेवाची पत्नी रती बेशुद्ध पडली. भान हरपल्यावर ती जोरात ओरडू लागली, आता मी काय करू? मी कुठे जाऊ? माझ्या पतीला इथे पाठवून देवांनी माझे फार वाईट केले आणि भगवान शिवांच्या क्रोधाग्नीमध्ये त्यांना जाळून टाकले. हे देवा, हे काय झालं तुम्हाला? अशा प्रकारे रती रडत रडत डोक्यावरचे केस जोराने ओढू लागली. तिची दयनीय अवस्था तो आक्रोश पाहून सर्व प्राणी अत्यंत दुःख झाले. त्यानंतर इंद्रासारख्या देवांनी रतीला धीर दिला आणि तिला समजावून ती म्हणाली, हे देवी, आपले पती कामदेवाच्या शरीराचा भस्माचा थोडासा भाग आपल्याजवळ ठेवा आणि अनावश्यक भीतीपासून मुक्त व्हा. त्रिलोकीनाथ करुणा निधान भगवान शिव नक्कीच कामदेवांना पुनर्जीवन देतील. आपल्याला पुन्हा कामदेव मिळतील. असो, जगामध्ये सर्व काही पूर्वनियोजित कर्मानुसार घडते, म्हणून आपण दुःख सोडा. भगवान शिव नक्कीच आशीर्वाद देतील. अशा रीतीने रतीला अनेक आश्वासने दिल्यानंतर सर्व देव भगवान शिवांकडे गेले आणि त्यांना नमस्कार करत म्हणाले, हे भक्तवत्सल, हे त्रिलोकीनाथ, आपण कामदेवावरील क्रोधाचा पुनर्विचार करा. कामदेव हे सर्व स्वतःसाठी करत नव्हते. यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ अजिबात नव्हता. हे देवा, तारकासुराने आम्हा सर्वांचा छळ केला. त्याने आमचे राज्य काढून घेतले आणि आम्हाला स्वर्गातून हाकलून दिले. त्यामुळे तारकासुराचा नाश करण्यासाठीच कामदेवाने हे काम केले होते. तुम्ही कृपा करून तुमचा राग शांत करा आणि दुःखी असलेल्या कामदेवाची पत्नी रतीला समजावून सांगा. तिचे सांत्वन करा, नाहीतर आम्हाला वाटेल की आपण आम्हा सर्व देवांचा आणि सर्व मनुष्याचा संहार कराल. हे प्रभू, रतीचे दुःख दूर करा. तेव्हा सदाशिव म्हणाले, हे देवांनो, हे ऋषीमुनींनो, माझ्या क्रोधामुळे मी माझ्या तिसऱ्या नेत्राने कामदेवाला भस्म करून टाकले. जे झाले ते आता बदलता येणार नाही, पण कामदेव नक्कीच पुनर्जन्म घेईल. जेव्हा विष्णू श्रीकृष्णांच्या रूपामध्ये अवतार घेतील आणि रुक्मिणीला पत्नी म्हणून स्वीकारतील, तेव्हा देवी रुक्मिणीच्या पोटी कामदेव श्रीकृष्णाचा पुत्र म्हणून जन्म घेईल. त्यावेळी कामदेव प्रद्युम्न नामाने ओळखला जाईल. प्रद्युम्नाच्या जन्मानंतर लवकरच 100 नावाचा असुर त्याचे अपहरण करून समुद्रामध्ये फेकून देईल. रती, तोपर्यंत तुला 100 नगरामध्ये राहावे लागेल. तिथे तुला प्रद्युम्नाच्या रूपामध्ये तुझा पती कामदेव मिळेल. तिथे प्रद्युम्नाकडून 100 असुराचा वध होईल. भगवान शिवांचे हे म्हणणे ऐकून देवतांनी आनंदाने त्यांना नमस्कार केला आणि ते म्हणाले, हे देवांचे स्वामी भगवान शिव, तुम्ही कामदेवाला जीवन द्या आणि कामदेवांचा पुनर्जन्म होईपर्यंत देवी सतीच्या प्राणाचे रक्षण करा. देवतांचे हे शब्द ऐकून करुणा निदान भगवान शिव म्हणाले, मी कामदेवाला नक्कीच पुनर्जीवन देईल. तो माझा गण होऊन आनंदाने जगेल. आता तुम्ही सर्वजण चिंता न करता आपापल्या ठिकाणी जाऊ शकता. असे बोलून महादेवजी तिथून अंतर्धान पावले. त्यांच्या बोलण्याने देवांच्या सर्व शंका दूर झाल्या. त्यानंतर देवतांनी कामदेवाची पत्नी रती हिला अनेक आश्वासने दिली आणि त्यानंतर ते आपापल्या लोकी परत गेले. देवी रती ही शिवांच्या आज्ञेनुसार 100 नगरामध्ये गेली आणि तिथे पोहोचल्यावर आपल्या प्रियकराच्या दर्शनाची वाट पाहू लागली. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, जेव्हा भगवान शिवांनी आपला तिसरा नेत्र उघडून कामदेवाला आपल्या अग्नीने भस्म केले, तेव्हा या त्रिलोक्यातील सर्व प्राणी भीतीने थरथरू लागले आणि भयभीत होऊन महादेवांचा क्रोध शांत करण्याच्या मोठ्या आशेने माझ्याकडे आले. त्यांनी मला त्यांच्या दुःखाची जाणीव करून दिली. मग सर्व काही जाणून घेऊन मी भगवान शंकरांपर्यंत पोहोचलो. तिथे गेल्यावर मला दिसले की शंकरांचा कोप 7व्या आकाशावर होता. उग्र रागाच्या अग्नीमध्ये ते जळत होते. भगवान शंकराच्या कृपेने
मी तो धगधगता अग्नी माझ्या हातामध्ये धरला आणि समुद्राजवळ पोहोचलो. मला त्याच्याकडे येताना पाहून समुद्र मनुष्यरूप धारण करून माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, हे ब्रह्माजी, मी तुमच्यासाठी कोणती सेवा करू शकतो? हे ऐकून मी त्याला म्हणू लागलो, हे महासागर, भगवान शिवशंकरांनी आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवाला जाळून भस्म केले. या क्रोधाच्या अग्नीमध्ये संपूर्ण जग जळून राख होऊ शकते, म्हणून हा राग थांबवून मी तुमच्यापर्यंत आणला आहे. हे सिंधुराजा, माझी तुम्हाला विनंती आहे की प्रलय कालापर्यंत तुम्ही हे तुमच्या आत ठेवावे. जेव्हा मी तुम्हाला याला मुक्त करायला सांगेल तेव्हाच तुम्ही या शिवक्रोधाग्नीला मुक्त करावे. तुम्हाला याला दररोज अन्न आणि पाणी द्यावे लागेल आणि तुमच्याकडे हे वारसा म्हणून सुरक्षित ठेवावे लागेल. अशा प्रकारे माझ्या सांगण्याप्रमाणे सागराने शिवजींच्या क्रोधाग्नी स्वतःमध्ये सामावून घेतला. समुद्रामध्ये प्रवेश केल्यावर हा राग वाऱ्यासोबत आगीच्या मोठ्या गोळ्यांच्या रूपामध्ये समुद्राजवळ वारसा म्हणून जपला गेला. त्यानंतर मी माझ्या लोकी परतलो. ब्रह्माजी पुढे म्हणू लागले, नारद, जेव्हा भगवान शिवांनी आपला तिसरा नेत्र उघडला आणि कामदेवाचा अग्नीने नाश केला, तेव्हा मी शिवाच्या आज्ञेने ती अग्नी पकडली आणि त्या अग्नीपासून घाबरलेल्या देवतांसह सर्व प्राण्यांना भयमुक्त करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर नेले. लांब समुद्रामध्ये त्या रागाच्या आगीला स्वाधीन करून मी माझ्या लोकी परतलो आणि सर्व जग भयमुक्त झाले, पूर्वीप्रमाणे सुखी झाले. नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले, हे दयानिधी, तुम्हीच सांगा की कामदेवांचा भस्म झाल्यावर पार्वतीने काय केले? ती तिच्या सखींसोबत कुठे गेली? देवा, कृपया मला याबद्दल सांगा. नारदजींचे हे शब्द ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, भगवान शिवांच्या तिसऱ्या नेत्रातून निर्माण झालेल्या अग्नीने कामदेवाला भस्मसात केले. तेव्हा संपूर्ण आकाश गुंजू लागला. हे दृश्य पाहून देवी पार्वती आणि तिच्या सखी घाबरून त्यांच्या घरी परतल्या. तेथे पोहोचल्यानंतर पार्वतीजींनी सर्व परिस्थिती आपल्या मातापित्यांना सांगितली. ते ऐकून त्यांना खूप आश्चर्य वाटले. आपल्या कन्येला व्याकुळ झालेले पाहून हिमालयाला खूप वाईट वाटले. हिमालयाने पार्वतीचे अश्रू पुसले आणि ते म्हणाले, पार्वती, घाबरू नको आणि रडू नको. तेव्हा हिमालयाने अनेक प्रकारे आपल्या कन्येचे सांत्वन केले. कामदेवाला भस्म केल्यानंतर भगवान शिव तेथून अंतर्धान पावले. तेव्हा तेथे शिवजी न दिसल्याने पार्वती अत्यंत व्याकुळ झाली. त्यांची झोप आणि मनशांती हरवली. त्या उदास आणि अस्वस्थ जगू लागल्या. त्यांना कुठेही सुखशांतीचा अनुभव आला नाही. त्या सतत महादेवांचे ध्यान आणि विचार करत असत. त्यामुळे भगवान शिवापासून वियोगाचे दुःख त्यांच्या मनाला सहन होत नव्हते. त्या शारीरिकदृष्ट्या तिच्या वडिलांच्या घरी आणि मनामध्ये भगवान शिवांसोबत होत्या. यामुळे गिरिराज हिमालय आणि त्यांची पत्नी मैना खूप दुःखी झाली. त्यांनी पार्वतीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण पार्वतीने तिचे मन भगवान शिवांवरून अजिबात हटवले नाही. हे देवर्षी नारद, देवराज इंद्राच्या इच्छेने एके दिवशी तू हिंडत फिरत हिमालय पर्वतावर आलास. तेव्हा शैलराज हिमालयाने तुझा खूप आदर केला. हिमालयाने तुला सर्वोत्कृष्ट आसनावर बसवून संपूर्ण कथा सांगितली. पार्वतीजींनी महादेवांची सेवा कशी सुरू केली हे हिमालयाने सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्या कन्येच्या शिवपूजनेपासून ते कामदेवाच्या दहनापर्यंतची संपूर्ण कथा तुला सांगितली. हे ऐकून तू गिरिराज हिमालयाला भगवान शिवांची उपासना करायला सांगितले. त्यानंतर हिमालयाची आज्ञा घेऊन तू एकांतामध्ये हरवलेल्या देवी पार्वतीजवळ आला. तेव्हा त्यांना लाभ व्हावा या इच्छेने तू त्यांना असे शब्द सांगितलेस. तू म्हणालास, हे पार्वती, तू माझं लक्षपूर्वक ऐक. तुझी अवस्था पाहूनच मी हे सांगत आहे. तू हिमालय पर्वतावर येऊन महादेवांची सेवा केली, पण तुझ्या मनामध्ये अहंकार कुठेतरी बसला होता. भगवान शिव आपल्या भक्तांवर सदैव आशीर्वाद देतात. ते अलिप्त आणि महान योगी आहेत. तुमच्यामध्ये निर्माण झालेला अभिमान मोडून काढण्यासाठी सदाशिवांनी हे केले. तू त्यांना तपश्चर्येद्वारे प्रसन्न करण्याचा प्रयत्न कर. तू त्यांची दीर्घकाळ भक्तिभावाने तपश्चर्या कर. तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेव तुला पत्नी म्हणून नक्कीच स्वीकारतील. भगवान शिव तुला पती म्हणून प्राप्त करण्याचे हे एकमेव साधन आहे. हे नारद, तुझे हे ऐकून देवी प्रसन्न झाली आणि ती म्हणाली,
हे महान ऋषीभर्य, तुम्ही सर्व गोष्टींची जाणता आहात, म्हणूनच मला तुम्ही भगवान शिवांची पूजा करण्यासाठी काही मंत्र द्या. आणि मग तू पार्वतीला ओम नमः शिवाय या पंचाक्षर शिवमंत्राचा योग्य उपदेश केलास. त्याच्या प्रभावाचे वर्णन करताना तू म्हणालास, हा मंत्र सर्व मंत्रांचा राजा आहे आणि सर्व इच्छा पूर्ण करतो. हा मंत्र भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे. तो साधकाला आनंद आणि मोक्ष देणारा आहे. या पंचाक्षर मंत्राचा नियमित आणि पद्धतशीर जप केल्याने भगवान शिव प्रत्यक्ष दर्शन देतात. देवी, या मंत्राचा योग्य प्रकारे जप केल्याने तुमचे आराध्य दैवत करुणामय भगवान शिव लवकरच तुमच्यासमोर प्रकट होतील. म्हणून भगवान शिवांच्या चरणांचे चिंतन करताना शुद्ध अंतकरणाने या महामंत्राचा जप करा. तुमचा पूजनीय देव यामुळे संतुष्ट होऊन तुमच्यासमोर प्रकट होईल. आता देवी पार्वती, या मंत्राचा जप करून भगवान शिवांची तपश्चर्या करा. ब्रह्माजी पुढे म्हणाले, नारद, तू भगवान शिवांचा प्रिय भक्त आहेस. तू तुझ्या इच्छेनुसार जगामध्ये फिरतो. देवी पार्वतीला सर्व काही समजावून सांगून तू देवतांच्या हिताचे कार्य केलेस. त्यानंतर तू स्वर्गलोकी गेलास. तुझे बोलणे ऐकून देवी पार्वती सुद्धा खूप प्रसन्न झाली. आणि श्रोतेहो, याचबरोबर शिवमहापुराणातील भाग 19 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.